नमस्कार, मी आज एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्हाला जर हैदराबादी पनीर मसाला आवडत असेल तर मी आज चमचमीत अशी हैदराबादी डिश घेऊन आलेली आहे पनीर मसाल्याची। चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात। मी मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत आणि वरची साल काढून कांद्याला चिरा पाडून घेतलेले आहेत आणि आपल्याला 2 ते 3 मिनिट कांदा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे, म्हणजे मऊ होतील आणि त्याला तांबूस असा कलर सुद्धा येईल ह्या प्रमाणात। तर कांदा मऊ झालेला आहे आणि त्याच्या पाकळ्या सुद्धा सुटायला लागलेल्या आहेत। तर आता मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा 10-12 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। त्या सुद्धा ह्या गरम तेलात कांद्यासोबत छान भाजून घ्यायच्या आहेत। ह्या डिश साठी आपल्याला मसाले चांगले तळून घ्यायचे आहेत मेन म्हणजे। तर तुम्ही बघू शकताय कांदा किती छान सर्व मसाले मिरची सुद्धा तळली जाते। तर आता आपण हे काढून घेऊयात आणि मी सुरुवातीला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं, कारण कांद्याच्या नंतर आपल्याला पनीर सुद्धा ह्याच्यामध्ये तळून घ्यायचं होतं। तर मी इथं 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहेत। तर ते सुद्धा तेलात सोडून घेतले आणि सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे, छानपैकी तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत पनीर तळते। तर आता आपण ही साइडला काढून घेऊयात। कांदा, मिरची, लसूण हे आपण जे तळून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे, पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। त्याच्यामध्ये 1 वाटी होईल एवढी कोथिंबीर घेतली आणि अर्धी वाटी होईल एवढा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून। तर ते मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यायचं अगोदर जराशी। थोडंसं फिरवून झालं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे। दही टाकून अजून एकदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तर मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत, थोडेसे धने घेतले, 3 वेलची घेतलेले आहेत, लवंगा आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे। ती गरम तेलात आपण पटकन तळून घेऊयात थोडंसं छान भाजून। आणि जो ग्रेव्ही बनवली होती आपण ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एकजीव असं करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये सर्व मसाले। दह्यामुळे वगैरे थोडंसं पाणी झालेलं आहे मसाल्यात, तर ते पाणी पूर्ण आटोपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तर मसाला आणि तेल एकत्र झालेलं तर आहे, पण आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवून देऊयात, म्हणजे यातलं पाणी आटून जाईल आणि थोडंसं एका साइडने वाफ जाण्यासाठी जागा सोडलेली आहे। तर 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता यातलं पाणी आटलेलं आहे आणि मसाल्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। तर असाच आपल्याला एकदम छान मसाला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मसाले छान भाजले की पदार्थाला चव सुद्धा तेवढी छान येते। तर आता मी थोडंसं म्हणजे 1 ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। 1 चम्मच साखर सुद्धा टाकायची आहे, तुम्हाला अर्धी चम्मच हवे असेल तर तेवढी टाका। 1 चम्मच कस्तुरी मेथीची पावडर केलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि शेवटी आपण जे तळून घेतलेलं पनीर होतं ते टाकायचं, छान असं मिक्स करायचं अजून एकदा आणि 2 ते 3 मिनिट अजून एकदा आपल्याला मीडियम गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि एकदम हैदराबादी स्टाईल पद्धतीने घरच्या घरी आपला हैदराबादी पनीर मसाला तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशी डिश नक्की बनवून बघा। चमचमीत आणि झणझणीत अशी हैदराबादी आपली डिश घरच्या साहित्यामध्ये। शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे मेन म्हणजे, आणि आता डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। तरी आहे की नाही बिलकुल साध्या सोप्या पद्धतीत हैदराबादी डिश। तर कशी झालेली आहे तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा जरूर करायला विसरू नका। थँक यू।